नमस्कार मंडळी, अमृतधारा या चॅनलमध्ये मी वर्षा शिंदे आपले सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर मंडळी, मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्यांसाठी खास असतो, कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धीकारक ठरतात. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार, मार्गशीर्ष पौर्णिमा, दत्त जयंती या व्रत आणि सण उत्साहाने हा महिना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा असतो. तर मंडळी, मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार हा 12 डिसेंबर 2024ला आहे. तर चला, आपण पूजेचे साहित्य आणि पूजा कशा पद्धतीने करावी, कुठले मंत्र, अष्टक आणि प्रार्थना करावी, काय नियम आहेत या मार्गशीर्ष गुरुवारचे, हे सर्व जाणून घेऊया. त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अमृतधारा या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओतून माहिती पाहायला भेटेल. प्रथम अगोदर घरातील देवपूजा करून घ्यायची. चौरंग किंवा पाट घ्यावा. नंतर त्यावर लाल वस्त्र अंतरावे. नंतर एक लक्ष्मीचा फोटो, श्रीयंत्र असेल तर, नंतर लक्ष्मीचा मुकुट तो नारळाला असा बांधून घेतला आहे. नंतर गजरा, हार, गणपतीची मूर्ती, घंटी, लक्ष्मीची देवीची मूर्ती अभिषेक करण्यासाठी, आणि नंतर पुस्तक घ्यायचं आहे आपल्याला. देवीला वस्त्र घ्यायचं आहे. नंतर एक कलश, तांदूळ, नंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, आरती, तुपाची आरती घ्यायची, दिवा घ्यायचा आहे, पान सुपारीचा विडा, दही, दूध घ्यायचं आहे अभिषेकाला. नंतर फळं घ्यायची आहेत आणि ओटीचं सामान घ्यायचं आहे. पीस, तांदूळ, खारीक, खोबरं असं त्याच्यावर मांडायचं आहे. हळदी कुंकू, अगरबत्ती, नंतर फुलं आणि वस्त्रमाळा घ्यायच्या आहेत. श्री महालक्ष्मीची अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, ग्रहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मीला ओळखले जाते. महालक्ष्मी देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा स्वच्छ करून घ्यावी. ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची आहे त्या जागी चौरंग किंवा पाट मांडावा. त्याभोवती रांगोळी काढावी. थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या मध्यभागी वर्तुळाकार पसरून ठेवावे. पितळेचा किंवा चांदीचा, तांब्याचा स्वच्छ तांबा घेऊन पाण्याने पूर्ण भरावा. त्यात एक सुपारी, एक नाणे व दुर्वा घालाव्यात. 5 प्रकारच्या झाडांच्या 5 डहाळ्या किंवा 5 झाडांची प्रत्येकी 5 पाने कलशाच्या तोंडावर रचून त्यावर नारळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे एक नारळ ठेवावा. हळद व कुंकवाची बोटे कलशाच्या बाहेरच्या बाजूला लावावी. तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर हा कलश नीट ठेवावा. श्री महालक्ष्मीचे चित्र कलशाला टेकून ठेवावे. ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करावे. पळीने पाणी हातावर घेऊन ओम गोविंदाय नमः असे म्हणून हातातील पाणी ताम्हणात सोडावे. नंतर देवीला स्नान घालावे. हळदी कुंकू, फुलं वाहून देवीपुढे अगरबत्ती ओवाळावी. धूप दाखवून निरंजन ओवाळावे. देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावी देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची विनंती करावी. श्री महालक्ष्मीची व्रताची कथा वाचावी. नंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावे. देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेले श्री महालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन अष्टक म्हणावे. हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी. मग निरंजन ओवाळून आरती करावी. रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी. एखादा गोड पदार्थाचा महानैवेद्य दाखवावा. गाईला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून तो घास गाईला द्यावा. नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे. दुसऱ्या दिवशी स्नान केल्यावर कलशातील डहाळ्या किंवा पाणी वेगवेगळ्या 5 ठिकाणी ठेवावीत. कलशातील पाणी तुळशीत ओतावे. देवीची स्थापना केलेल्या जागी 3 वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा. अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी व एकूण 4 गुरुवार होईपर्यंत श्री महालक्ष्मीची पूजा करावी. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे. न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी, सुख, आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वरदहस्त राहतो. श्री महालक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्यनेमाने करेल तो सदैव सुखी समाधानी राहील. पूजा कशी केली आहे ते संपूर्ण व्हिडिओ पहा.
आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.